हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. भिवंडीत धोकादायक 4 मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखालून 7वा मृतदेह बाहेर काढला. एनडीआरएफ आणि आपत्कालीन पथकाकडून रात्रीपासून रेस्क्यू. पालघरमध्ये जुलै महिन्यात आभाळ फाटल्यासारखा पाऊस. 20 जणांचा मृत्यू, 15,000हून अधिक घरांचं नुकसान. अनेक संसार पाण्याखाली. पूरग्रस्त कुटुंबांना आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप. हजारो कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत. गडचिरोलीतील अनेक नद्यांना पूर. जिल्ह्यातील 4 राष्ट्रीय महामार्गांसह दुर्गम भागातील 16 रस्ते बंद. भामरागड सिरोंचा मध्ये विद्युत सेवा खंडित. पुरात कार वाहून गेल्याची घटना. अमरावतीला अतिवृष्टीचा इशारा. मेळघाटातील सिपना नदीला पूर आल्यानं 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. नांदगाव खंडेश्वर शहरातील दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. नागपूरसह विदर्भातील 8 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा. पुढील काही तास मुसळधार पावसाचे. नदी नाल्यांवर पूरस्थितीची शक्यता. नागरिकांना खबरदारीचं आवाहन. यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ. जुनोनी गावात स्मशानभूमी नसल्यानं जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी पुरातून अंत्ययात्रा काढली. अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं. काँग्रेसचा शहांच्या दौऱ्याला विरोध, तर भाजपही अलर्ट मोडवर. उद्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला शहा उपस्थित राहणार. पंतप्रधानांच्या फेसबुक व्हिडिओ डिलीट प्रकरणानंतर मेटाकडून नवीन सुरक्षा प्रोटोकॉल लागू. पुढील 7 ते 10 दिवसात मेटाच्या अधिकाऱ्यांची सरकारसोबत महत्त्वाची बैठक. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सिनेमा येणार. सिनेमासाठी 20 कोटींचं बजेट. अभिजित दिपकेंची मुख्य भूमिका. कोणता अभिनेता साकारणार? जेन्झीमध्ये उत्सुकता वाढली. कॉमनवेल्थ गेम्स वेटलिफ्टिंगमध्ये लवप्रीत सिंगची रौप्य पदकावर मोहर, तर डिस्कस थ्रो स्पर्धेत सीमानं कांस्य पदक पटकावलं. भारताच्या खात्यात आतापर्यंत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची भर.